ही शिक्षणापासून दूर होती. शिक्षण फक्त काही समाजापुरतं, काही लोकांपुरतंच मर्यादित होतं. अनेक रूढी होत्या, प्रथा होत्या, परंपरा होत्या. त्यात अस्पृश्यता, जातीभेद, सती प्रथा अशा अनिष्ट रूढीमध्ये स्त्री ही भरडली जात होती. स्त्रियांचं क्षेत्र फक्त रांधावाडा, उष्टीकाडा एवढ्या पुरतंच मर्यादित होतं. म्हणजे घरच्या कुटुंबांना जेवण बनवून खाऊ घालायचं, लहान मुलांचा सांभाळ करायचा, एवढ्या पुरतंच तिचं क्षेत्र मर्यादित होतं. मुलींना घराच्या बाहेर निघता येत नव्हतं. पती मेल्याच्या नंतर पत्नीला आपलं संपूर्ण शरीर पतीच्या जळत्या चितेवर झोकून द्यावं लागत होतं. ही तेव्हाची व्यवस्था होती. अशा परिस्थितीमध्ये सावित्री आईचा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी 3 जानेवारीला स्त्रियांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी सावित्री आईचा जन्म झाला. मुलगी जन्माला आली म्हणून अनेक सण. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्री आईचा विवाह ज्योतिरावांशी घडून आला. त्यावेळेस सावित्री आई एकही वर्ग शिकलेल्या नव्हत्या. परंतु सावित्री आईला शिक्षणाची आवड खूप होती. त्यांना पण वाटत होतं शाळेत गेलो पाहिजे, आई आली पाहिजे, 1-2 आले पाहिजे. पण त्यांना साथ भेटली ती महात्मा फुले यांची. महात्मा फुले आपल्या शेतातील कामे आटपून, संपूर्ण शेतातील कामे आटपून रात्री विश्रांतीच्या वेळेस सावित्री आईला शिकवत होते. त्यांना दिवसाचा वेळ मिळत नव्हता, कामात राहत होते, तर रात्री महात्मा फुले सावित्री आईला शिकवत होते. आणि महात्मा फुले शिकवत असताना सावित्री आई आनंदाने ते शिक्षण ग्रहण करत होती. सगळ्यांना विनंती आहे, काही वेळासाठी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, 10-15 मिनिट सगळे सायलेंट राहा. सावित्री आई त्या शिक्षणाचा आनंद घेत होती, शिक्षण शिकवत होती. कारण महात्मा फुले यांना माहिती होतं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण जर एखाद्या मुलीला किंवा मुलाला नसलं तर काय परिस्थिती होईल. महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. कारण शिक्षण नसेल तर माणूस दगड म्हणून उपमा दिली त्यांनी. शिक्षण नसेल तर समोरचा माणूस दगड असं समजत होते. म्हणून 1 जानेवारी 1848 मध्ये पुणे येथे बुधवार पेठेमध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये बुधवार पेठेमध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या अत्याचाराच्या या दृढ चक्रातून वाचवण्याचे या 2 दाम्पत्यांनी काम केले. मी मागे तुम्हाला प्रसंग सांगितला असेल. तुमच्याकडे वेळ आहे ना, बसाल ना. ज्या महिलांना घराच्या बाहेर निघणे एक शाप समजले जात होते, त्यावेळेस महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विळा उचलला आणि महात्मा फुलेला सावित्री आईने सावलीप्रमाणे साथ दिली. त्यांना माहिती होतं पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ना, ते मस्तक कुणापुढेच नतमस्तक होत नाही, म्हणून पुस्तक वाचायचं असतं. अशा होत्या त्या सावित्री आई.